आपण तसंच करू गॅसवर. इकडे सांगते. अरे माहिती आहे का तुम्हाला, बायकोचा हात असला ना तर सर्व काही व्यवस्थित होत असते. तुम्हाला सांगते, तुमच्या बायको सॉरी तुमच्या नवऱ्यांना घेऊन ना तुम्ही काम करत जा, काम मस्त होते. बघा एवढं चांगलं कुरडईचं पीठ आम्ही दोघांनी मिळून व्यवस्थित केलं. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर सकाळचे वाजलेले आहे 6. तशी तर मी 5 वाजताच उठली होती. तर काल आपण चिक काढला होता, यांनी चिक काढले होते. तर त्या चिकच्याच ना आज कुरडया करून घ्यायच्या आहे. तर सर्व चिक वगैरे यांनी स्वतः काढले. तर तो व्हिडिओ तुम्ही बघले नसाल तर नक्कीच जाऊन चॅनलवर चेक करा, मी अपलोड केलेला आहे. तर आता उठलेली आहे सकाळी सकाळी, प्रिशा झोपूनच आहे. किचनमध्ये आले. तर आता आपण कुरडई करायची तयारी करूया. चला. सगळ्यात आधी तर आपल्याला कुरडईला लागणारे हे मी 3 साचे काढून घेतलेले आहे. हा एक आणि हा एक. तर याच्यामधून कोणते इझी वाटते त्याच्याने करणार आहे. ह्याच्याने तर इझी नाही आहे, कारण की हे खूप जास्त जागा लागणार आहे. त्याच्यामुळे ट्राय करून बघूया कोणते छान आहे आणि कोणते नाही. सगळ्यात आधी तर याला मी थोडंसं धुवून घेते. काल धुतली होती पण परत आज तसं धुवूनच आहे. तरी पण तर प्रिशाला झोपलेली आहे आणि आम्ही सकाळी सकाळी उठून कुरडईची तयारी करत आहे. कारण की हे जे कुरडई वगैरे आहे ना त्याला जास्त वेळ नको व्हायला वाटते, लवकर झालं तेवढं छान, म्हणून मी पटापट करून घेते. ह्या साईडला पाणीसुद्धा ठेवलेलं आहे गरम करायला. एका छोट्याशा बघा, हे जे आमचं चिक आहे ना ते झालेलं आहे. मी असं काढत आहे. खालती ना घट्ट घट्ट बसलेलं आहे. माझा हळू तेवढंच पाणी त्याच्यातच खाऊन घे. एवढं चिक एकाच वेळेला टाकलं तर हे नाही फक्त कॅरेट आम्ही खाऊन गेलो. आता डबल
वरती बसून पकडले तर फिरवा तर खाली आता इथे ठेवता का तिथेच बघू शकता आम्ही दोघांनी मिळून एवढा मोठा चेक केलेला आहे. बरं गुड्डूजी तर छान चेक झाला. मी तुम्हाला ना जवळून दाखवते. तर बघा फ्रेंड्स, इथे ना आमचा हा चेक रेडी झालेला आहे आणि आमचं कुरडईचं सक्सेस झालेलं आहे. हे सगळं काही यांच्यामुळं. थँक्यू गुड्डूजी. सो बघू शकता तुम्ही किती छान चेक झालेला आहे. तर हे बघा, कुरडईचं चेक करायला थोडं फिरवायला हार्ड जाते ना, तर हा माझा फर्स्ट टाईम होता चेक करायला. मी तर फक्त बघलीच, सगळं काही यांनीच केले. तर लय हार्ड काम आहे बाबा हे. तर एकटी जाणं तर होत नाही. आणि याची क्वांटिटीसुद्धा बघा किती जास्त आहे, खूप जास्त क्वांटिटी आहे. एवढ्या क्वांटिटीमध्ये शिजवणं म्हटलं तर खूपच हार्ड होऊन जाते. ऑर्डरवाले जे घेतात ना, त्यांनीसुद्धा थोड्या थोड्या प्रमाणातच करतात. पण आम्ही बघ एवढ्या मोठ्या प्रमाणात केलं दोघांनी मिळून. मी फक्त थोडंसं सपोर्ट केलं, बाकी सगळं यांनी केले. तर चला, आता हा चेक तर झालेला आहे. आता आपण कुरडई करून घेऊया. ओके. बघा फ्रेंड्स, आम्ही काय आयडिया केली माहिती आहे का? हा जो कॅरम बोर्ड आहे ना, त्याच्यावरती ना कुरडई टाकून घेणार आहे. तर याला मी थोडंसं आता ना तेल लावून देते वरतून. तर
जी आहे ती झालेली आहे. कुरडई म्हणावं ना डोक्याला हात लावावं असंच झालेलं आहे. कारण की वाटते तेवढं सोपं नाही आहे कुरडई करणं. बापरे, मी तर काही केली नाही, पण एवढं मला कसं तरी वाटते ना. तुम्हाला कसं वाटतं? खूप हार्ड आहे यार, कुरडई करणं इझी नाही आहे. तर एक झालं, आता असं वाटतं एक कधी होते आणि कधी नाही. तर तुम्हाला मी दाखवते कुरडई कशी केली आणि कशी नाही. ते बघा मस्त केली. आणि ही जी तुम्हाला मधातली मोठीवाली दिसत आहे ना, तेवढी मोठी मलाच टाकायची होती, म्हणून मी टाकली. आणि इकडच्या बघा ह्यासुद्धा छोट्या छोट्या टाकलेल्या आहेत. तर कलरच्या नव्हत्या करायच्या आम्हाला, म्हणून आम्ही कलर स्किप केलेला आहे. तर हे बघा हे मोठी ना, तुम्ही खालतच उतरा. फिरवा ना. जमलं गुठळ्या नाही मला याच्यातच सक्सेस झाला आपण. नंबर बायकोचा हात असल्यावर ज्या कामामध्ये बायकोचा हात असते ना, ते काम खूप छान होत असते. माहिती आहे का तुम्हाला? सोडू काढा. सोडू. इकडे सांगून ते. अरे माहिती आहे का तुम्हाला, माहिती आहे का, बायकोचा हात असला ना तर सर्व काही व्यवस्थित होत असते. तुम्हाला सांगते, तुमच्या बायको सॉरी तुमच्या नवऱ्यांना घेऊन ना तुम्ही काम करत जा, काम मस्त होते. बघा एवढं चांगलं कुरडईचं पीठ आम्ही दोघांनी मिळून व्यवस्थित केलं. माझा हात लागलेला आहे तरी पण कुरडई हात लागला म्हणून कुरडई एवढी छान झालेली आहे. सो तुम्ही सुद्धा नक्कीच करा. तर बघा घाम खूप जास्त आलेला आहे. तर बघले मग फ्रेंड्स हे चीक कसं केलेलं आहे आम्ही दोघांनी मिळून. तर तुम्हाला घामसुद्धा दिसत असेल आमची कुरडई करण्याची मेहनत. आणि एवढं हार्ड आहे ना खूप जास्त. तर बघू शकता हे चिकामध्ये एवढीशी छोटीशी सुद्धा गुठळी झाली ना तर ते चिक व्यवस्थित होत नाही. तर याच्यामध्ये एवढीशी पण गुठळी झालेली नाही आहे. तर खूप छान आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये केलेलं आहे आम्ही. तर बघू शकता हे चिक झालेलं आहे. आता याच्यावरती ना प्लेट झाकून घेते मी. तर हे मी सारखं म्हणते की कुरडई बनवणं खूप जास्त अवघड आहे. तर बघा सकाळचे वाजलेले आहे आत्ता 8 वाजले. तर आमचे कुरडया करून सुद्धा झाल्या. आता हा एक घाणा आहे तो करून घेणार आणि मग परत बाकीचा स्वयंपाक वगैरे आहे, कामं वगैरे तसेच आहे. तर चला मग आता हा करून घेते आणि हा व्हिडिओसुद्धा मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा आमचा व्हिडिओ कसा वाटला किंवा आमची कुरडई बनवण्याची पद्धत आणि आम्ही कुरडई कशी बनवली दोघांनी मिळून, दोघा नवरा बायकोंनी मिळून ही कुरडई
सगळ्यात जास्त तर मेहनत यांचीच आहे, पण असं केलेलं आहे आम्ही पुढे. आणि नक्की नक्की मला एक तरी कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. तर चला मग जास्तीत जास्त जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. माझा हा व्हिडिओ ना व्हायरल झाला पाहिजे, मग माझं चॅनलसुद्धा मोठं होईल. तर व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. Audio Jungle.